आय एम ॲग्री विथ मिस्टर नेल्सन. मी आपलं मत बदलतोय. नेहरा सर, तुम्ही पण? अहो, काय झालं तुम्हाला? माझे अधिकार अजून माझ्याजवळ सुरक्षित आहेत. मी पण एक अनाथच. अनाथ आश्रमातच शिकून मोठा झालोय. लहान मुलांना शिकवण्याच्या उद्देशाने मी कॉन्व्हेंट उघडले. एक कॉन्व्हेंट, दुसरी कॉन्व्हेंट, तिसरी कॉन्व्हेंट आणि बघता बघता कॉन्व्हेंटची चेन सुरू झाली. आणि शाळा उघडण्याचा मूळ उद्देशच कुठेतरी दबून गेला. या धावपळीत शिक्षणाचा व्यापार कसा झाला हे समजलंच नाही. खरंय, अगदी खरंय. युरोपमध्ये कॉन्व्हेंट म्हणजे अनाथ मुलांचा आश्रम आणि भारतात प्रचार प्रसार करून प्रलोभन देऊन आपल्याच मुलांना अनाथ नसताना सुद्धा कॉन्व्हेंटमध्ये येण्यास आम्ही भाग पाडतो. चूक झाली. माझ्याकडून खूप खूप मोठी चूक झाली. मिस्टर कार्लेकर, माझ्याकडून होकार आहे. मी हो म्हणतोय. हा, येस. हे इथले बॅलन्स शीट हो नो सर. आपलं नाव? सर, मी आदित्य दीक्षित. आदित्य दीक्षित. काय पात्रे माणसं ठेवले या मालकानं? हट. या आदित्यचं काय करावं सुचत नाहीये मला. आज पण आदित्यचा खेळ संपला नाही. आई शपथ, माझी तर वाट लावून ठेवली आहे आदित्यने. माझ्यावर विश्वास ठेवा सर. मी आदित्यला सोडणार नाही. या सर. इकडे इकडे. येस सर. तू काय बोलला आदित्यला? काय तू? मी आदित्यला सोडणार नाही. सोडणार नाही? नाही, अजिबात सोडणार नाही. बिलकुल नाही. त्याचा मुर्दा पाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि मुर्दा पाडून झाल्यानंतर मला सांगायचं. तोपर्यंत मला तोंड दाखवायचं नाही. कळलं? तर नाही. चल जाऊ दे. काय साहेब, तुम्ही तर घरीच उशी खालचा साप पाळलाय. आता तुमचं काही खरं नाही बुवा. काय सेक्रेटरी, फार जोरात लागली तुम्हाला? नाही रविदा, साहेबांचं प्रेम आहे. हे असं प्रेम? तुम्हाला नाही कळणार रविदा. मेरे खुदा, ये क्या हुआ? या मेरे खुदा, ये क्या हुआ?
छोटी छोटी